अभंगाने सुरेल अशा अभंगाने सरीने वातावरण रंगवलं आणि भक्तिमय अशा मंद सुगंधात समाज क्रांती सुरुवात झाली। हे जे मार्ग आहे, हा मार्गावर रणधुमाळी नव्हती युद्धाची, नाही होती आक्रोशाची मशाल, ती होती एक प्रज्वलित ज्वाला, ती नामाची, प्रेमाची आणि समतेची। हा विद्रोह नव्हता द्वेषाचा, हा विद्रोह नव्हता कुणाला नीच दाखवण्याचा, हा विद्रोह समाज व्यवस्थेला सत्य दाखवण्याचा। एक वारीचं अपारंपरिक रूप बघताना असं वाटतं की जणू की आकाशातून निळं पाखरू आलंय आणि हजारो पावलांना पंख देत चाललंय आणि प्रत्येक पाऊल इथे कविता बनतंय आणि प्रत्येक श्वास हा प्रार्थना बनतोय आणि प्रत्येक जण विनम्रतेत नाहून निघतोय। इथे बाकीचे शस्त्र घेत असताना वारकरी इथे टाळ घेतोय, इथे इतर जण घोषणा देत असताना वारकरी विठ्ठल माऊलीच्या नामाचा गजर करतोय। हा जो विद्रोह आहे तो विद्रोह म्हणजे काय? विद्रोह म्हणजे वेदना दुःख। आता विद्रोह आला कुठून येतो? विद्रोह हा दलित साहित्यातून। तर विद्रोह म्हटलं की आपल्याकडे लक्षात येतं की एक आक्रमकता, एक कट्टरता, एक द्वेषपूर्ण भावना, कुठेतरी आवेशपूर्ण असलेलं। तुम्ही जर विद्रोह बघायला गेला तर अलीकडच्या काळात तुम्ही श्रीलंकेचं उदाहरण घेऊ शकता, श्रीलंकेत झालेलं सत्यानंतर बघू शकता, आताच नेपाळमध्ये झालेलं तुम्ही जेनझींचा उठाव बघू शकता। हा जो उठाव आहे याच्यातून काय घडलं, या विद्रोहातून काय घडलं? तो फक्त हिंसाचार आणि कुठेतरी अत्याचार। याच्यातून काही साध्य झालं का? तर काहीच नाही। पण यावर जो वारकरी विद्रोह आहे तो विनम्रतेचा आहे, तो समतेचा आहे। त्यात कुठेही तुम्हाला द्वेष दिसत नाही, आक्रमकता दिसत नाही, कट्टरता दिसत नाही। त्यात तुम्हाला दिसते की संयमी भावना आणि त्यासोबत असलेली भक्तीची जोड। धन्यवाद।